अजब रमा राघवची जोडी. नेहा, अगं तू रमाला बघतेस का? ती आज किती खुश आहे. तुझी स्माईल बघ. रमा, खरं सांग, तू आज राघव सर पार्टीला येणार आहेत म्हणून इतकी खुश आहेस ना? असं का असेल? कारण तुला मनात गुदगुल्या होतात. हो ना रमा? काय चाललंय तुझं? रमा, मला असं वाटतं की बहुतेक राघव सर आले नसते ना तर तू पार्टीच कॅन्सल केली असती. हो हो, खरंच आहे. हा, इसी को तो कहते हैं प्यार. ए शट अप यार. हे काय नवीन सुरू केलंय तुम्ही? नवीन नाहीये. हॅशटॅग रमा राघव आता जुनाच झाला, पण आज रात्रीच्या पार्टी नंतर हा व्हायरल पण होईल. यार, तुम्हाला ना कळत नाही, राघव सर येणार म्हणून मी खुश आहे, पण मी त्यांच्या प्रेमात पडले म्हणून खुश नाही. मला राघव सरांना एन्जॉय करताना बघायचं. म्हणजे बघ ना, असे राघव सर एन्जॉय करताना आपल्याला परत कधी बघायला मिळतील? हा एक लास्ट चान्स आहे. म्हणून ते आपल्या एजचे आहेत, पण ते आपल्यासारखं एन्जॉयच करत नाही. पण त्यांचं लाईफ किती बोरिंग आहे. सिरियसली नाका समोर स्ट्रेट ऑफिस टू घर, घर टू ऑफिस. नाहीतर सतत कोणाला तरी लेक्चर तरी देत असतात. बट जर का ते या पार्टीला आले ना तर मला ना त्यांच्या फेस मागचा तो नॉटी फेस बघायला मिळेल. बट आय एम शुअर या गुड बॉय राघवच्या मागे एक नॉटी बॉय राघव लपलेला आहे आणि मला तो नॉटी बॉय बाहेर काढायचा आहे. रमा, तू राघव सरांना नक्की त्रास वगैरे देणार नाहीयेस ना परत? अगं ॲब्सोल्युटली नॉट. मी त्यांना फक्त त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढणार. आय वॉन्ट हिम टू एन्जॉय हिज लाईफ. त्यांच्या लाईफ मध्ये पण थोडं थ्रिल आलं पाहिजे. ओ, म्हणून तू त्यांच्या ज्यूस मध्ये हार्ड ड्रिंक मिक्स करणार आहेस? राईट डार्लिंग. हा, पण खूप नाही. हा, अगदी थोडं. म्हणजे राघव सरांना कळणार पण नाही की त्यांच्या ड्रिंक मध्ये मी काहीतरी मिक्स केलंय. रॅम्स, मला हे अजिबात पटलं नाही. हा, एक कमॉन यार, जस्ट शट अप. ओके, मी हे सगळं फक्त फनसाठी करते. जस्ट इमॅजिन ना, राघव सर आपल्यासोबत डान्स करतात, जोक क्रॅक करतात, आपल्याला टाळ्या देतात, गाणी गातात. वाव, म्हणजे ते एन्जॉय करतील आपल्यासोबत. आणि हे किती रेअर आहे. हे एरवी आपल्याला परत कधी बघायला मिळणार आहे? जस्ट इमॅजिन ना दॅट. मला ना मनापासून असं वाटतंय की राघव सरांनी त्यांची लाईफ एन्जॉय केली पाहिजे. ड्रिंक्स, पार्टी, डान्स अनुभवलं पाहिजे. आफ्टर ऑल त्यांना पण हॅपी राहायचा हक्क आहे. सो आज पार्टीमध्ये बघायला मिळणार आहे राघव पुरोहित व्हर्जन 2.0. तयार राहा राघव सर. हॅलो डॉक्टर. हा, मी पूजा पुरोहित बोलते. हो डॉक्टर, माझा त्रास परत सुरू झाला आहे. हो, हा म्हणजे अधूनमधून चक्कर येते. आत्ताही चक्कर आली म्हणून लगेच तुम्हाला फोन केला. परत एकदा? पण डॉक्टर, आपण आत्ताच चेकअप केलं ना? बरं, ठीक आहे. मी पूजा, लवकरच. कोणाशी बोलत होतीस ग? आजी, मी ते आईशी बोलत होते. खरंच तुला खूप आठवण येत असेल ना त्यांची? त्यांनाही येत असेल तुझी. किती दिवसात भेटायला गेली नाहीस तू? एकदा जाऊन भेटून ये त्यांना. मध्ये त्यांचा फोन आला होता ना, तर म्हणत होत्या मला की पूजाला पाठवून द्या एकदा, आणि राघवला भेटायचं आहे असंही म्हणाल्या. तू भेटायला गेलीस ना तर राघवला बरोबर घेऊन जा, किंवा असं कर ना, त्यांनाच घेऊन ये तुझ्या बरोबर, नाही राघवची भेट होईल. राघव इतका लाडका आहे ना त्यांचा. राघव कोणाचा लाडका नसतो आजी. खरंय ग. म्हणजे ती एक मूर्ख उद्धट मुलगी आहे ना परांजप्यांची, ती सोडली तर सगळ्यांचा लाडका आहे राघव. काय तुम्ही छानचं नाव दिलंय तिला, काय ग? इगो क्वीन. हा, आणि नारायण म्हणतो तिखट मिरची.
पण बस आता फक्त 2च महिन्यांचा प्रश्न आहे, मग तिची नोकरी संपेल आणि आपल्या राघवाची सुटका होईल. अगं बघ, मी बोलायला काय आले आणि काहीतरी बोलत इकडे इकडे दाखवायचं काहीतरी रील. ये बस बस बस. हे रील आहे, कुठल्या तरी सिनेमाची पार्टी आहे. त्या बायकांचे कपडे कपडे बघ एक एक त्यांचे. काय घातलंय सगळ्यांनी. आणि इथं बघा, हा ड्रेस आहे की स्विमिंग कॉस्ट्युम. घालायचं का? घालायचं तुला? आजी कठीण आहे. आणि बघ त्या बायकांच्या सगळ्यांच्या हातात दारूचे ग्लास आहेत बघ. हा एक एक करतात ना, लाज सोडल्यासारखे वागतात अगदी. श्रीमंत लोकांचे श्रीमंत चोचले. मला वाटतं मी किती भाग्यवान आहे की माझ्या घरात ही अशी मुलं निपजली नाही. खरंच. बापरे, जाऊ दे ना आजी, आपण हे बघायलाच नको. नको. हे ना मॉडर्न वागण्याच्या नादात यांची थेर चालतात नुसती, बाकी काही नाही. काय पूजा पूजा आजी उजवी पापणी फडफडते. ते फार बरं नसतं म्हणतात ना गं. ते काही वाईट तर नाही होणार ना? आजी असं का विचार करताय? असं काहीही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तुझं बरोबर आहे. असं काही होणार नाहीये. सगळं चांगलं होणार आहे. सगळं चांगलं होणार आहे. श्रुती, कोमल स्वरांचा रियाज कमी पडतो, तो अजून जास्त केला पाहिजे. काय वहिनी तेच तेच. आजी, नारायण मगाशीच बाहेर गेलाय, काय झालं? अरे देवा, अगं मला जुने फोटो बघायचे होते. कपाटावरचा अल्बम काढून हवा होता. काय ग आजी, आज जुने फोटो कसे आठवले? रील्स बघून बघून कंटाळा आला वाटतं. श्रुती, आजीची मस्करी नाही करायची. जा अल्बम काढून दे. चलो, ही दीडपुटी मुलगी कपाटावरचे अल्बम काढून देणार. राहू दे राहू दे, माझा राघव देईल काढून, त्यालाच सांगेन. पण आजी, आज राघव पार्टीला जाऊन घरी उशिरा येणार आहे, विसरलात का? छे पार्टी कशी विसरेन. उद्या मागेन त्याच्याकडनं. तोपर्यंत वेब सिरीज राहिली आहे बघायची, ती बघून पूर्ण करते. अल्बम काढून हवाय तर घरात बायका कोण काढून देणार? ए मुलीनो, लवकर या लवकर या लवकर या. पोरीनो लवकर या पुढे. काय झालं? आज काय विषय सांगा सांगा. आज घरात आपण फक्त बायकाच बायका आहोत. आज आपलं राज्य आहे. तर आपण काय करायचं? गाण्यांच्या भेंड्या खेळूया. शी 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 शी. नाहीतर तुम्ही दोघी भजन गा. ए काय ग, किती बोर आहात तुम्ही. जरा बॉक्साच्या बाहेर येऊन विचार करा. अरे अरे सगळे तिकडे काय करताय? आपापले ड्रिंक्स घेऊन गेले कोपऱ्यात. अरे या या या, चीयर्स करायचंय. कम ऑन कम ऑन. Yes, come on. या या या. अरे मिस पी, नेहा, मोना, प्लीज प्लीज कम. अरे चीयर्स करायचंय. सो फ्रेंड्स, आज रमा आणि राघवच्या पहिल्या पगाराची पार्टी आहे. सो मिस्टर पी अँड मिस पी, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला तुमच्या पहिल्या पगारासारखा 10,000वा पगार सुद्धा आपल्याच कंपनीतनं मिळो. राघव, राघव तुझं ड्रिंक कुठे आहे? चल बाबा, तूच जर असं तोंड पाडून बसलास तर तुझ्या पार्टीतले गेस्ट पार्टी एन्जॉय कशी करतील? हॅव फन. ड्रिंक्स मागव पटकन. नाही नाही सर, मी सफरचंदाचा रस मागवला, येतोय. हॅलो, व्हॉट सफरचंदाचा रस? अगं म्हणजे ऍपल ज्यूस. सिरियसली? हाऊ बोरिंग. राघव यार, ड्रिंक्स आलं नाही तर हरकत नाही. चल तू पाण्याचा ग्लास मागव आणि चीयर्स कर. आता धीर धरवत नाही आम्हाला. वेटर, वॉटर. धन्यवाद. ओके,
राघव वाय सो सॅड फेस? अरे वासो कमॉन यार, काहीतरी गप्पा मार. कमॉन, काहीतरी विचार मस्त इंटरेस्टिंग. हाव फन यार, हाव फन. सर एक प्रश्न पडला, विचारू का? Come on, my boy. By all means, hit it. ए तुम्ही ड्रिंक्स घेता तेव्हा चेअर्स का करता? गुड क्वेश्चन, व्हेरी गुड क्वेश्चन. अरे काय आहे, काही खाण्या किंवा पिण्याच्या आधी आपल्या बॉडीच्या 5 सेन्सेसला आपल्याला खुश करायचं असतं. कॉलेज इंटरेस्टिंग. कुठले 5 सेन्सेस सर? या आय विल टेल हिम. या आठवतोय मी. सर तुम्हाला आपली पंचेंद्रिय म्हणायचंय का? म्हणजे कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा. येस व्हेरी राईट. गणित. अरे काय आहे, आणि ग्लास हातात घेतल्यावर स्पर्शाचा आनंद, आणि पहिला घोट घेतल्यावर आपल्या जिभेला आनंद मिळतो. सर कानाचा आनंद राहिला ना. अरे तेच तर, आपले कान तृप्त व्हावेत यासाठी आपण ओरडतो चिअर. काय ओरडतो? येस. सर पण खाण्यापिण्याआधी एवढं सगळं करायची काही गरज नाहीये तशी. आपल्याला देवाने जे उत्तम पचनशक्ती दिली ना तेवढी खूप आहे. त्यामुळे जेवण झाल्यानंतर आपण श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणलं की तेवढं खूप होतं. राघव सर, तुम्ही प्रत्येक गोष्ट देवाशी कशी जोडता हो? हो नाही, ती मी जोडलेलीच नाहीये, ती आधीपासून जोडलेली असते. असं समजा की आपलं शरीर म्हणजे देवाने आपल्याला भाड्याने दिलेलं एक घर आहे. आता उत्तम पौष्टिक जेवण करून त्या शरीराचं मंदिर करायचं की हे असं अपेय पान करून त्याची कचरा कुंडी करायची, हे आपल्याच हातात आहे की नाही? अपेयपान. ओ माय गॉड. हे गाईज, व्हॉट्स अप? रमा, अगं बरं झालं तू आलीस. राघव सर आता आपल्या शरीराचं मंदिर कसं करायचं याच्या टिप्स देत आहेत. तू सुद्धा आई. ए नो थँक्स प्लीज. मी ते पार्टी एन्जॉय करायला आली आहे, तुम्ही पार्टी एन्जॉय करणार आहे. ओके राघव सर, मी काय म्हणते, तुम्ही सुद्धा आमच्यासोबत पार्टी एन्जॉय करा ना. आय थिंक तुम्ही आमच्यासोबत एक ड्रिंक शेअर करा. हो शेअर करणार ना. सफरचंदाचा रस मागवलाय म्हणालो की मी मगाशी. गॉड सर, प्लीज समजावा. कम ऑन गर्ल्स. कशाच्या बाहेर? बॉक्साच्या बाहेर सांग. आउट ऑफ द बॉक्स विचार करा असं म्हणते. म्हणजे नेमकं आपण काय करायचं? आज आपण भन्नाट काहीतरी करायचं. आजचं स्वातंत्र्य वाया जाऊ द्यायचं नाही. आज आपण आपल्या मनाचे राजे आहोत. नाही, आपण आपल्या मनच्या राण्या आहोत. कसली सॉलिड आहेस ग आजी. आज आपण काहीही खाल्लं, कुठेही गेलो, काहीही केलं तरीही आपल्याला अडवणारं कोणीही नाहीये. सो आता तू सांग काय करायचं, बोल. आपण पिक्चरला जाऊया ना. आपण असं कधीच कुठे जात नाही. ए नाही ग, पिक्चर काही नाही बघायचं. आज आपण पार्टीला जायचं. पार्टीला? नाही आई, तिथे कसं आपण जायचं? तिथे त्याची मित्रमंडळी असतील ना. म्हणजे मग काय झालं? अरे आपला राघव देतोय पार्टी.
ते सुद्धा त्याचा पहिला पगार साजरा करायला. आणि मी तर त्याची BFF आहे, मी जाऊ शकते. हा अगं पण आजी आपण तिथे कोणाला ओळखत सुद्धा नाही. हा, आपण राघवला ओळखतो आणि बाकीच्यांची ओळख होईल की आपली. नाही पण आजी, तिथलं वातावरण काय असेल, कसं असेल, आपल्याला काहीच माहिती नाहीये. अगं कसं म्हणजे काय? पार्टी कोण देते? आपला राघव. वातावरण मस्तच असणार. आणि हे बघ, तिथे जाऊन सगळे लोक जिलब्या सोडणार आणि आपण काय ते घरात बसून जेवायचं? च्या, 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 च्या. मला तिथे जाऊन जिलब्या सोडायच्या आहेत, मला त्यांचं शास्त्रीय संगीत ऐकायचंय, मला आज राघवच्या पार्टीला जायचंय म्हणजे जायचंय म्हणजे जायचंय. राघव, अरे ती तुझ्या त्या ज्यूस बद्दल नव्हती बोलत. सर, मी दुसरा कुठलंही पेय पिणार नाही हे मी तुम्हाला आधीच स्पष्ट सांगितलं. एक तर माझ्या मर्जीविरुद्ध मी इथे आलोय, ते कारण तुमच्या मनात होतं. आता इथून पुढे मी तुमच्या मनासारखं वागणार नाही. ओके ओके राघव, ओके, तू पी बाबा ऍपल ज्यूस, नो प्रॉब्लेम. सर, इथे गप्पा मारत बसण्यापेक्षा चला ना डान्स करूया. हो सर, चला ना, तुम्ही आमच्यावर डान्स करायला चला ना. ओके, लेट्स डान्स. राघव, कम कम, राघव संपन. नाही नाही, माझा सफरचंदाचा रस येतोय ना. कम ऑन यार. नाही नाही, तुम्ही व्हा पुढे, तुम्ही छान मज्जा करा, तुमचा आनंद घ्या, मी येतोच ना मागं. ओके ओके, लेट्स गो डान्स. नाही पण मला बाई भीतीच वाटते. नाही म्हणजे आधीच राघव ह्यांना न विचारता पार्टीला गेलाय आणि त्यात आपणही गेलो आणि नेमकं ते सगळं ह्यांना कळलं तर. हो हा आजी, आबा खूप चिडतील. एक मिनिट, मला असं वाटतं तुम्ही उगाच घाबरताय. असं काहीही होणार नाही. हे बघा, आपण तिकडे जायचं, दादाला भेटायचं, जेवायचं आणि परत यायचं. फार काही वेळ लागणार नाही आपल्याला. श्रुती अगं पण तुला आता पण मी काही नाही, पटकन दरवा. चला चला चला, पटकन दरवा. थांब, मी दादाला फोन करून सांग. ए बावळट, फोन बिन काय करायचं नाही, आपण त्याला सरप्राईज द्यायचंय. तो इतका खुश होईल ना आपण असे अचानक तिथे गेलो की. पण मला प्रॉब्लेम आहे. राघव सर इथे क्लब मध्ये तर आले, पण ते काही एन्जॉयच करत नाहीये. आणि मला ते चालणार नाही, त्यांनी ड्रिंक्स घेतलेच पाहिजे. काय वाटेल ते झालं तरी राघव सर ड्रिंक्स घेणार नाही. नेहा बेबी, तू असून तुझ्या रॅम्सला ओळखतच नाहीयेस. मी रमा परांजपेसाठी काहीच इम्पॉसिबल नाहीये. एक्सक्यूज मी. येस मॅम. इकडे या ना बाहेर. कम ऑन फास्ट. येस मॅम. मी या पार्टीची होस्ट आहे. ओके, सो इथे सगळ्यांची नीट केअर घे आणि ज्यांना जे काही हवंय ते ड्रिंक्स आणि फूड वेळेत सर्व करत राहा. ओके. येस मॅम. बाय द वे, तुम्हाला तिथे तो मुलगा बसलेला दिसतो त्या टेबलवर? येस मॅम. त्या मुलाने तुमच्याकडे ऍपल ज्यूसची ऑर्डर दिली आहे, राईट? त्याला ते सर्व करा, बट विथ अ ट्विस्ट. ओके. ट्विस्ट? त्यांच्या त्या ऍपल ज्यूस मध्ये मी सांगेल ते हार्ड ड्रिंक 30 ml, फक्त 30 ml ऍड करत जा. ओके. आणि असे किमान तीन ग्लासेस त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ओके मॅम. हे त्याला हे कळता कामा नये की त्याच्या ड्रिंक मध्ये काहीतरी मिक्स केलंय. ते काय आहे ना, आमच्या सगळ्यांची बेट लागली आहे, त्यामुळे चॅलेंज. ओके. ओके ओके. गुड. तुम्हाला कळलं ना काय करायचं? हो, हो. गो 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 फास्ट. त्याची स्पेशल ड्रिंक त्याला आणून द्या. गो. रमा, हे बरोबर नाहीये ग. त्याला ड्रिंक सहन नाही झालं तर? कमॉन यार नेहा, ड्रिंक सहन नाही होणार म्हणजे काय? मी काय त्याला पॉइझन नाही देते. आपण सगळे जे पितोय तेच देणार आहे मी त्याला. अँड दॅट टू खूप ऍपल ज्यूस मध्ये मिक्स करून. मी 30 ml यार, त्यातून त्याला काय होणार आहे? अँड ऑल्सो कमॉन यार गर्ल, मला ना फट राघव पुरोहित बघायचंय. आणि आत्ता नाही पाहायला मिळाला तर परत कधी बघायला मिळणार आहे?
मी त्याच्या लाईफ मध्ये फक्त थोडंसं फन ऍड करते. इट्स जस्ट अ फन एलिमेंट. त्याची लाईफ थोडी एक्साइटिंग होईल, थ्रिल होईल. दॅट्स इट. व्हेरी प्युअर इंटेन्शन्स, राईट मोना? ए चला ना, आपण तिकडे जाऊन मजा बघूया. चल 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 चल. आपण चल ग. वहिनी, आई, चला ना प्लीज. पण मग घर कोण सांभाळणार? घर काय सांभाळायचं? ते काय लहान मूल आहे? कुलूप लावायचं आणि जायचं. आणि हे बघ, गजा मध्यरात्री येणार आहे. तो येईपर्यंत आपण तिथे जाऊ, जेऊ, गाणं ऐकू, परत येऊन झोपून सुद्धा जाऊ. पण आई म्हणजे बघा, म्हणजे हे असं जाणं चूक तर ठरत नाहीये ना. आपण आज पार्टीला गेलो नाही ना, तर ती सगळ्यात मोठी चूक ठरणार आहे. अगं जा, काय एकमेकींची तोंड बघत बसला? जा 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 जा. हा माझा हुकूम आहे असं समजा. जा. हो. जा. आजी, तुला नाही तयार व्हायचंय का? मला तयार व्हायला फक्त 5 मिनिटं लागतात, तुम्हाला 1 तास लागतो. जा. ठीक आहे. मजाच मजा, मजाच मजा. राघवची पार्टी, मजाच मजा. कार्तिके, मला वाटलं होतं की आपल्याला निघायला पहाट होईल आणि पोचायला सकाळ. पण एक बरं झालं, आपली सगळी कामं लवकर पार पडली. हो बाबा, आता घरी जाऊन मस्तपैकी जेवू आणि ताणून देऊ. तुझ्या आजीला आणि आईला आपण लवकर आलेलं बघून खूप आनंद होईल, खुश होतील त्या. हो, आणि घरचं जेवण जेवून आपण दोघं खुश होऊ. आबा, मला तर काळजी वाटली होती की आज रामानंद गुरुजींच्या घरी जेवावं लागतंय की काय, कारण तुम्ही तर बाहेरचं काही खात नाही. नाही, खरंय तुझं. तू असं कर, आजीला फोन कर आणि तिला सांग की आम्ही येतोय म्हणून. हा आबा, फोन कशाला? आपण अचानक जाऊन आश्चर्याचा धक्का देऊया की सगळ्यांना. म्हणजे आपल्याला लवकर आलेलं बघून त्यांचा आनंद अजून वाढेल. असं म्हणतोस? ठीक आहे, तसं तर तसं. राघव, अरे हे काय, तुझा अजून ऍपल ज्यूस नाही आला? येईल येईल. अरे कमॉन यार, तू या पार्टीचा होस्ट आहेस, होस्ट. तू इथे असा बसून राहिला तर बाकीचे लोक कसे एन्जॉय करतील? अरे तुझी को होस्ट बघ, काय सॉलिड एन्जॉय करते. अरे तू ड्रिंक्स तर घेत नाहीस ना, किंवा डान्स फ्लोअर वर तरी आम्हाला जॉईन कर. नाही नाही सर, मी इथेच ठीक आहे. नथिंग डुईंग. तुझा ऍपल ज्यूस पिऊन झाला की तू आम्हाला डान्स फ्लोअर वर जॉईन हो. बरं, तुम्ही व्हा पुढे सर, मी येतोच तुम्हाला नंतर. ओके, डान्सिंग टाइम. येस, सोशल हाऊस क्लब. मला तुमच्या मॅनेजरशी बोलायचं. 1 मिनिट मॅम. सर. हॅलो, मी लावण्या गिरीश परांजपे बोलते. ॲट युअर सर्व्हिस मॅम. आज तुमच्या क्लबमध्ये माझ्या मुलीने पार्टी अरेंज केली. येस मॅम, इट्स अवर प्रिव्हिलेज. या सो तिला काहीही कमी पडायला नको. तिचे सगळे बिल्स मी देणार आहे. सो ड्रिंक्स, फूड किंवा तिला आणि तिच्या मित्रांना जे जे काही लागणार आहे ते सगळं प्रोव्हाइड करायचं आहे. अँड वन मोर थिंग, अँड दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट, नो टाइम लिमिट. त्यांना जर पहाटेपर्यंत पार्टी एन्जॉय करायची असेल, सेलिब्रेट करायचं असेल तर लेट देम. इज दॅट क्लिअर? येस मॅम. गुड. Oh, that will be wonderful. काय काय बघतेस काय अशी माझ्याकडे? व्हॉट? विचार करते, रमा नक्की तुमचीच मुलगी आहे ना? हाऊ डेअर यू. हा असा प्रश्न विचारायची हिम्मत कशी झाली तुझी? हा, काय चुकीचं विचारलं मी? तुम्ही तुमच्या वागण्यामुळे रमाचं इतकं नुकसान करताय की कोणालाही शंका येईल की रमा दुसऱ्याच कुणाची तरी मुलगी आहे आणि तुमचं तिच्यावर प्रेमच नाही.
काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? चांगलंच कळते लावण्याताई. खरं तर मी हे सगळं आधीच बोलायला पाहिजे होतं, पण मी गप्प राहत आले. पण आज माझ्यातली आई मला शांत राहू देत नाही म्हणून बोलते. कुठल्याही आईला आपल्या मुलीचं भलं व्हावं, तिच्यावर चांगले संस्कार व्हावेत असंच हवं असतं ना. पण तुम्ही रमावरती काय संस्कार करत आलात? उशिरापर्यंत बाहेर पार्टी कर, मनाला वाटेल तसं बेबंद वाग. आत्ता तर चक्क तुम्ही क्लब मॅनेजरला असं सांगितलं फोनवर की माझ्या मुलीची ड्रिंक्सची उत्तम सोय करा, तिला पहाटेपर्यंत पार्टी करू द्या. तुला हे असे डाऊन मार्केट प्रश्न पडू शकतात ह्याची कल्पना होती मला आणि पडले. गुड. पण कसं आहे ना, ही लाईफस्टाईल आमच्यासारख्या मोठ्या लोकांची. सो रमा, तिला मिळालेली पहिली सॅलरी आमच्या स्टेटसला शोभेल अशी सेलिब्रेट कर. ओके? आणि फॉरगेट इट, तुला नाही कळणार. लावण्याताई, स्टेटसच्या नावाखाली तुम्ही रमाला चुकीच्या गोष्टी शिकवताय, बिघडवताय तिला. व्हॉट रमेश. माझी मुलगी रमा आहे ना, 24 कॅरेट सोनं आहे. सोनं. आणि सोनं कधीही कुठल्याही गोष्टीमुळे खराब होत नाही. लावण्याताई, रमा 100 नंबरी सोनं आहे. लोकांच्या नजरांपासून वाचवा तिला, तिला जबाबदारी घ्यायला शिकवा. हे असं वेळ वाया घालवायला नाही. पार्टी करून वेळ वाया जातो हे ठरवणारी तू कोण आहेस? नाही, हे मी नाही, हे गिरीशने ठरवलंय. आणि म्हणूनच गिरीशने रमाला 3 महिने बाहेर नोकरी करायला सांगितली. या आय नो. तिला तिच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करा लावण्याताई. तिला असं परावलंबी नका बनवू. आणि ती जर पडली, धडपडली तर आपण आहोतच ना. तिचा प्रवास तिला स्वतःला करू दे. पण आईनीच असा चुकीचा मार्ग दाखवला तर मुलगी ध्येयापर्यंत कशी पोहोचणार? झालं ना? झालंय का? म्हणजे माझ्या मुलीची खूप काळजी आहे हे दाखवण्याचं नाटक करून झालंय का तुझं? आणि कसं आहे ना, तुझा बोळा आणि रडका चेहरा बघून विरघळायला मी गिरीश नाही. मला एक गोष्ट नीट कळली, तुला माझ्या रमाचा आनंद बघवतच नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुला तुझ्या मुलीला गिरीशची प्रॉपर्टी मिळून द्यायची. काय? त्या म्हणूनच तर तू माझ्या रमाला सीओशिप मिळवून दिलीस. त्या राघवला हाताशी धरलंस आणि तिने ती फालतू नोकरी करायला लागलीस. त्यालाच तर हाताशी धरलंयस तू. म्हणून तर रमाची सीओशिप, तिचे कार्ड, तिचे पैसे, तिची कर सगळं तिच्याकडून निघून गेलंय तुमच्यामुळे. लावण्याताई, माझ्या बोलण्यात तुम्ही काहीतरी वेगळाच रंग देताय. मला तुझे सगळे रंग नीट माहिती आहेत. सो एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी मुलगी आहे ना, माझ्या रमाची जागा कधीही घेऊ शकत नाही. सो हे स्वप्नही बघायचं. आणि तुला तुझ्या त्या आरोपीला ग्रूम करून जर गिरीशच्या मनात आणि कंपनीत रमाची जागा ती घेईल असं वाटत असेल तर ते सुद्धा या जन्मात शक्य नाही. इट्स इम्पॉसिबल. सो यापुढे रमाच्या लाईफस्टाईल बद्दल काहीही बोलायचं नाही. आणि मी तिला कसं अपब्रिंगिंग दिलंय ह्याबद्दल तर नाहीच नाही. डोंट डेअर. बराच वेळ झाला, रिक्षा नाही आली अजून. हा, ही आली वाटत.
त्याने पोटात आता कावळे ओरडायला लागले. तुम्हालाही भूक लागली असेल ना? हो लागली आहे, पण आता अर्ध्या तासात आपण घरी पोचू आणि मग लगेच जेवण होईलच की. आता मी तुम्हाला मगाशी म्हणालो खरं की घरी फोन नको करायला, पण आपण घरी सांगितलंय की आज आपल्याला यायला उशीर होईल. मग आईने त्यांच्या पुरताच फक्त स्वयंपाक बनवला असेल तर? अरे वेड्या, तुझी आई अन्नपूर्णा आहे, अन्नपूर्णा. असा हातचं राखून स्वयंपाक ती कधीच करत नाही. आयत्या वेळेला 2-4 पाहुणे जर जास्तीचे आले ना तर त्यांना पुरून उरेल इतका स्वयंपाक नेहमी आपल्या घरी केला जातो. हा, तेव्हा आश्चर्याचा धक्का देण्याची तुझी कल्पना आहे ना, ती आपण नक्कीच अंमलात आणू शकतो. हे अगदी बरोबर बोलला दादा. म्हणजे आता आपण घरी पोचल्या पोचल्या आपल्यासाठी गरमागरम जेवण तयार असेल. हे तुमचं ड्रिंक. ड्रिंक? मी सफरचंदाचा रस मागवला होता ना. नाही सर, हा ऍपल ज्यूस आहे. राहू द्या, धन्यवाद. ओके. राघवने लाईफ मध्ये सगळं एन्जॉय केलंच पाहिजे आणि मी ते त्याला करायला लावणार. ते ॲपल ज्यूस खूप स्पेशल आहे राहू सर. मी खास तुमच्यासाठी बनवून घेतलं. प्या, लवकर प्या. राघव, तुझा ऍपल ज्यूस आला. लेट्स चीयर्स मॅन, चीयर्स. कम ऑन, टॉप टू बॉटम. गर्ल्स, आता आपल्याला बघायला मिळणार आहे राघव पुरोहित वर्जन 2.0. हॅपनिंग अँड फन लव्हिंग. चीयर्स. शालिनी, त्या राघवच्या पार्टीचा पत्ता बरोबर आहे का बघ ग एकदा. हो आजी, कारण राघवने आईंना नाही मला पत्ता पाठवला होता. तो म्हणाला की मी कुठे आहे याची तुम्हाला काळजी नको वाटायला म्हणून पाठवून ठेवतो. हाच पत्ता आहे. हो, पण एकदा पुन्हा बघून घे, बरोबर आहे ना. काय म्हटलं यांनी, सोशल हाऊस. हो आजी, बरोबर आहे. चला चला. राघव, कम ऑन. सर, अरे काय झालं? चेहरा असा काय केलास तू? जरा कडवट लागतंय मला, थोडं उग्र आहे. राघव. ओके. राघव, ऍपल ज्यूस आहे, थोडा स्ट्रॉंग असतो तो. हॅव इट. नाही सर, हे मला खरंच खूप जास्त कडवट लागतंय. नाही, हा ना कॅन मधला असणार, ताजा काढलेला रस नसणार. हा असा साठवून ठेवल्यानंतर हा उग्रच होणार की नाही.
सर मला ना असं अन्न वाया घालवायला आवडत नाही, पण हे नाही जाणार मला. राघव राघव अरे ह्या जागेची जादूच अशी आहे की इथलं पाणी सुद्धा स्ट्रॉंग लागतं एकदम. आणि काय रे तू बोलला होतास ना तू काही वाया घालवत नाही, वेस्ट करत नाही असं. मग हा एवढा ज्यूस तू वेस्ट करणार? नो माय बॉय नो. हॅव इट, पी पी, घे उतर. कम ऑन. हो सर. हॅव इट, हॅव इट. येस. सर मला वाटतं याच्यात कोणीतरी काहीतरी मिसळलंय. म्हणजे सॉरी, ते म्हणजे तुम्ही हे जे काय पिताय त्याची चव काय ते मला माहिती नाही, पण ही अशीच असावी चव. ओ कम ऑन यार राघव, हा प्युअर ऍपल ज्यूस आहे. यात कशाला कोण काय मिक्स करताय यार? पी यार, कम ऑन. आणि राघव सर, तुम्हाला या ज्यूसची टेस्ट आवडली नसेल ना, तुम्ही काहीतरी खायला मागवता का? नाही, मला खायला काही नको. एकतर इथले अर्धे पदार्थ मांसाहारी आणि बाकीचे सगळे तळलेले आहेत. मला ते चालत नाही, मला नको. राईट. मग राघव टेल मी, तुला काय खायला हवं? मी आपलं साधं एक व्हेज सॅलड घेईन. व्हेज सॅलड इथे? शट अप. सॉरी सर. Cheers. वेटर. वेटर. Come here. येस सर. साहेबांसाठी ती एक मस्त काय? व्हेज सलाड. येस सर. सॉरी सर. It's okay. Cheers. Cheers. प्या प्या सर, राघव सर. काही नाही होत, प्या. Come on, राघव सर. हा, तुम्ही. Come on, राघव, come on. Cheers. गर्ल्स, मी म्हणाले होते ना तुम्हाला, मी राघव सरांना त्यांच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर काढणार. सी, राघव सरांनी आज त्यांच्या लाईफ मधलं फर्स्ट हार्ड ड्रिंक घेतलं, पण ते त्यांना फसवून दिलं. सो व्हॉट? आता थोड्या वेळ तरी निदान राघव सर त्यांचे रूल्स अँड प्रिन्सिपल्स विसरून जातील आणि एन्जॉय करतील. पण यु नो व्हॉट, मी माझा पॉइंट प्रूव्ह केला. कसला पॉइंट? आपण लाईफ मध्ये चेंज एक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे कमॉन यार, आपण लाईफ टाइम राघव सरांसारखं रजत नाही राहू शकत, नाहीतर आपण आपली लाईफ एन्जॉय कशी करणार? पण कमॉन यार, आपण लाईफ मध्ये ना प्रत्येक गोष्ट ट्राय केलीच पाहिजे, नाहीतर आपल्याला कळणार कसं राईट काय आणि रॉंग काय ते, राईट? तुझा पॉइंट तुझ्यासाठी बरोबर असेल रॅम्स, पण तिकडे बघ, राघव सरांना बहुतेक नशा चढायला लागलीये. ए चल चल, एका ग्लासने काय होणार आहे? आय नो राईट, म्हणून मी ऍटलीस्ट 3 ग्लास तरी रिपीट करायला सांगितलं वेटरला. तेव्हाच तर राघव सरांचा फन एलिमेंट बाहेर येईल आणि राघव सरांचा रिअल फेस आपल्याला बघायला मिळेल. पण ते आउट ऑफ कंट्रोल झाले तर? सो व्हॉट? हो दे आउट ऑफ कंट्रोल, इथे बघायला कोण आहे? जेव्हा राघव सर आउट ऑफ कंट्रोल होतील ना, तेव्हा ते खरंच खूप एन्जॉय करतील. हे गर्ल्स, आपण तोपर्यंत ना त्यांचे पुढचे ग्लास त्यांच्या टेबल पर्यंत पोहोचण्याची वाट बघूया, ओके? राघव सरांनी त्यांची लाईफ एन्जॉय केली पाहिजे. आफ्टर ऑल त्यांना पण हॅपी राहायचा हक्क आहे.